तर कसं काय मंडळीच बरं सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आमच्या सोसायटीमध्ये IDFC बँक प्रस्तुत PUC काढण्यात येणार आहे. हो जोरात काम चाललेलं आहे. पण मला त्याचा फायदा फक्त एका गाडीसाठी होणार आहे, तो म्हणजे आपला हंकसाठी PUC काढायची राहिलेली आहे. सो फक्त ते काढून घेईन मी. बाकी सगळ्या गाड्यांचे PUC एकदम टकाटक आहेत. आय थिंक प्रतिमाच्या गाडीचं पण राहिले, सो ते पण करून घेईन मी. हे थोडं प्रमोशनल इव्हेंट, IDFCचं काय तर कार्ड घ्यायला सांगतील पण आपण फक्त PUC घेऊन सुटायचं तिथनं. तर आजचा विषय असा आहे, लालोबासोबत आपण लास्ट राईड केली होती ती म्हणजे अष्टविनायक यात्रा 2025. टोटल राऊंड फिगर केलं तर 700 किलोमीटर गाडी पडलेली आपली. आणि इट्स व्हेरी मच मॅन्डेटरी फॉर दीज बाईक्स की आपण चेन लूप करून घ्यावी एव्हरी 500 किलोमीटर्स. तर मग आता तेच करायला मी माझ्या मित्राकडे चाललोय, कारण या गाड्यांना डबल स्टँड नसते. माझ्याकडे रोलर आहे ज्याने मी नेहमी करतो, पण जर पॅडॉक स्टँड असेल तर आपण ह्या गोष्टी एकदम क्विकली करू शकतो. मध्ये माझं आणि संदेशचं ते डिस्कशन चाललेलं की त्याच्याकडे पण R3 आहे, त्याला पण डबल स्टँड नाही आहे. आपल्याकडे लालोबा आहे, आपल्याकडे पण डबल स्टँड नाही आहे. तर मग दोघं मिळून एक पॅडॉक स्टँड मध्ये इन्व्हेस्ट करूया, कारण प्रत्येकाने घेऊन काय उपयोग नाही. आपल्या बाईकिंग सर्कलमध्ये एकाकडे जरी असलं तरी एक 3-4 जण त्याचा यूज करू शकतात एकाच वेळी लूप वगैरे. तर मग माझा आता प्लॅन आहे की माझा एक चैतन्य म्हणून फ्रेंड आहे जो मला ट्राईमच्या इव्हेंटमध्ये भेटलेला रिसेंटली. त्यानंतर आम्ही IBWचा चाय पकोडा राईड केला जी पुण्याला होती मागच्या महिन्यात. अँड आय वॉज सो हॅपी टू सी माय क्लासमेट आफ्टर अ सो लॉंग टाईम. म्हणजे आम्ही शाळेत एकत्र होतो, एक चांगला टाईम स्पेंड केलेला, आणि तुम्ही अचानक पुण्यामध्ये आपल्या शाळेतल्या मित्राला भेटताय, ते पण तो राईड करतोय आणि त्याकडे ट्रायमची स्पीड 400 आहे. तर तेव्हापासून आम्ही टचमध्ये आहे. ज्या काही राईड्स होतील तो सांगतोय, अपडेट करतोय. मला जर जायचं जमलं तर मी जातोय. सो द थिंग इज, आपल्याकडे पॅडॉक सिस्टम नाही आहे, त्याच्याकडे आहे. तर मी त्याला रिक्वेस्ट केली तर तो म्हटला भाई कधी पण ये. मग सॅटर्डे निवडला, कारण त्याचं घर माझ्या ऑफिस जवळच आहे. वीकडेमध्ये काय पॉसिबल नाही. सो म्हटलं शनिवारी निवांतपैकी भेटू, तू पण फ्री मी पण फ्री, लालोबा तर फ्री. तर मग आत्ता प्रॉपर चेन लूप करायची आहे, दोन्ही स्प्रॉकेट्सची क्लिनिंग करायची आहे, वॉश करूया. मग थोडीशी चेन सुकू दे, मग त्याला लूप करायचं, मग डन. कारण पुन्हा एक मेजर राईड होणार आहे, त्याबद्दल अजून ततपपा चालू आहे. आता तुमच्यापैकी जे कोण हुशार असतील ते गेस करतील की ती राईड कोणती होऊ शकते. त्याचे लोकेशन सारखे चेंज होत आहेत, डेट्स चेंज होत आहेत. तर एवढी हिंट पुरेशी आहे. तुम्हाला कळलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी कोणत्या राईडबद्दल बोलतोय. आणि त्याच राईडमध्ये चैतन्य आणि त्याचे मित्र पण जॉईन होणार आहेत. सो आम्ही पुण्यावरनं सोबत निघायचा प्लॅन आहे, जर सगळं व्यवस्थित ठरलं तर. वही वन मोर थिंग अबाउट NS 400Z ओल्ड व्हर्जन. ठीक आहे, मला आधी असं वाटलेलं की ही लॉंग टूर करायला कम्फर्टेबल नाही आहे. ॲज बिईंग अ नेकेड बाईक तुम्हाला विंड ब्लास्ट खूप जाणवतो, प्लस बरेच सारे कॉन्स असतात. थोडीशी अजाईल, व्हील बेस कमी आणि लाईट वेट असल्यामुळं स्टेबिलिटी इश्यूज येऊ शकतात असं वाटलं होतं मला. पण आत्तापर्यंत मी जेवढे लॉंग टूर केले त्याच्यावरून, पुणे सांगली असू दे, पुणे आरावे बीच असू दे, किंवा आता पुण्यापासून अष्टविनायक यात्रा, आई शपथ सांगतोय मला बॅक पेन नाही, बम पेन नाही, हँड पेन नाही, म्हणजे कुठलंच नाही. माझा हात दुखला क्लच दाबून, मूठ धरून, नाही मला बॅक पेन झालं खूप वाकल्यामुळं किंवा पोश्चरमुळं, नाही माझं बम दुखलं. आणि ढुंगण एक नंबर, तर सगळं एक नंबर. आता माझी हाईट आहे 5'7" पर्यंत, तर ह्या हाईटला हे पोश्चर एक नंबर. आता बाकीच्यांच्या हाईटप्रमाणे त्यांचे पोश्चर थोडेसे चेंज होऊ शकतात बसण्याचे, पण किती कम्फर्ट आहे. म्हणजे आता टॉप स्पीडला पण अजिबात रेस्टलेस फील होत नाही असं वाटते की आता आपण आउट ऑफ कंट्रोल जाऊ या स्पीडनंतर. कारण अष्टविनायक यात्रामध्ये मी 152ला टेकवलेली. यस, रोड वगैरे स्मूथ होता, सगळं बघून तो स्पीड करण्यात आला. बट आय फील NSमध्ये इन्व्हेस्ट करण्यात इट्स ऑल वर्थ. आता तुम्ही म्हणाल यो तर फक्त तारीफच करायला आहे आपल्या बाईकची, तसं नाही आहे. म्हणजे प्रत्येक बाईकचे कॉन्स आणि प्रोज असतात. काही चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट गोष्टी असतात. पण कधी चांगल्या गोष्टी वाईट गोष्टींच्या वर असतात, त्यामुळे त्या वाईट गोष्टींचं एवढं दुःख होत नाही. असं नाही की 400 पूर्ण परिपक्व आहे. आता याच्या ज्या वाईट गोष्टी मला अनुभवल्या मी एका वर्षात, आता डिसेंबर 9ला 1 वर्ष होईल माझ्या आणि प्रतिमाच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी ही बाईक आपण घेतलेली. तर ती एक वेगळी आठवण आहे. ज्या काय कमी असतील आणि मी जे काय अनुभव घेतला आहे ते तुमच्यासमोर मांडण्यात येईल, पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओचा विषय वेगळा आहे. पण आय लव माय लालोबा. डन ना? ओके. मी किती रुपयाला घेतला होता? 1300 रुपयाला घेतले. हे भारी की. सेल होता तेव्हा. कोणतं? मोटो मॉड म्हणून होते. मोटो मॉड. ओके, सही आहे. आता
सीन असा आहे, मी नेहमी हे पुढच्या स्प्रॉकेटचं कवर काढतो आणि तिथलं पण क्लीन करतो. इथं बघू शकता किती घाण आहे, ही नेहमी असते. तुम्ही याला इग्नोर करू नका. तुम्ही मागचं भले क्लीन करा, पण पुढचं त्याच्यापेक्षा मॅन्डेटरी आहे क्लीन करायचं. आम्ही सगळं काढलं आहे, क्लिनिंगला लावतो. सो यावेळी मी यूज करतो आहे मोटो मॅक्सचं चेन लूप. आता मी जेव्हा घेतलं ट्राय करू म्हटलं, खूप दिवस झाले मोटूल यूज करत होतो, तर आता याचं क्लीनर आहे आणि चेन क्लीन करून घेतो. मंडळी बाईक वॉश इज डन, स्पेशली दीज स्प्रॉकेट्स. आता थोडीशी चेन वाळू दे म्हणून आम्ही थांबलोय. हे झालं की मग चेन लूप आणि ऑल सेट. चालेल चलो ब्रो, बाय बाय. येस, ऑल राईट. ऑलमोस्ट 3:45 झालेत आणि इट्स ऑल डन. ऑल थँक्स टू चैतन्य भाई. पॅडॉकचा नेक्स्ट लेवल यूज होतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या बाईकसोबत कराव्याच लागतात. नो मॅटर वॉट, तुम्हाला काळजी घ्यावीच लागते. सो इट वॉज अ गुड मीट बाय द वे विथ चैतन्य. कसं आहे, आम्ही आता सगळ्या सेम एजचे आहे. सगळ्यांना थोडेफार 1-2 वर्षाचं अंतर, 6 महिन्याचं अंतर असे पोरं आहेत. त्यामुळे आम्ही सगळे रिलेट करतो. त्याची पण मुलगी होती, मस्त यासोबत दंगा केला. हे बघा, हे तिने काहीतरी मस्त स्टिकर लावलं. आता हे थोडं सब्जेक्टिव्ह आहे, पण माझं पर्सनल मत असं आहे की मुलींसोबत, म्हणजे लहान मुलींसोबत जेवढी मजा येते तेवढी पोरांसोबत येत नाही. आता हे सब्जेक्टिव्ह आहे, आपली चॉईस आहे, पण मी माझं सांगतोय. आधी पण मी बरंच एन्जॉय केलं आहे. पोरं लई आगाव असतात, पोरी आगावपणा करतात, पण ते खूप क्यूट वाटते आपल्याला. पोरांना 4 रापटी द्यावं वाटते. चलो, मी लगेच बाईक एकदम प्रॉपर वॉश करून घेतली. आधी प्लॅन होता फक्त चेन जरा क्लीन करून घ्यायचं, म्हटलं जाऊ दे, सगळीकडेच पाणी मारून मस्त वॉश करून द्या. मग या बाईक्स एकदम टिपटॉप ठेवलं तर सॉलिड परफॉर्मन्स देतात. आणि आपल्याला पाहिजे परफॉर्मन्स, पाहिजे आपल्याला. सर मंडळीच, लालोबाचा वॉश, त्याची चेन ल्यूब, चेन क्लिनिंग सगळं झालेलं आहे. बरं वाटतं यार असं बघून. स्वच्छ बाईक, क्लीन चेन आणि 1 नंबर सर्व्हिसिंग, हे सगळं करायला लागते. एनिवेज, हे आता जे काय मी मागं लावलंय हे मोटिवेशनसाठी हा सेक्शन आहे. आणि जिथे कुठं मी जाऊन आलोय आतापर्यंत, त्यात काही गोष्टी मिसिंग आहेत अजून, म्हणजे काय सिटीज नाही आहेत. जेवढ्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत. थोडंफार डेकोरेटिव्ह रूम ठेवली की चांगलं वाटतं यार. मला माझी रूम आठवते यार. विजयनगरमध्ये असताना, म्हणजे सांगलीमध्ये असताना मी माझा एक स्टुडिओ केलेला. आय मिस दोज डेज. तर मंडळी, आता लालोबासाठी अजून एक मी काही मागवलेलं आहे, ते मी तुम्हाला खाली जाऊन सांगतो. खूप दिवस हिरकणीमध्ये व्हिडिओ झाला नाही. हिरकणी कोण? आपले टियागो. तर मंडळीज, हिरकणी सोबत बऱ्याच दिवसांनी आपण ब्लॉग करतोय. तर मला तुम्हाला हे दाखवायचं होतं. आपण मागवलंय सॅडल स्ट्रे मोटोकेअरच्या वेबसाईटवरून. बापरे, हे जड आहे यार. कारण सध्या मेजरली आपली हीच गोष्ट उरली होती. तर सगळ्यात आधी आपण ह्याला अनबॉक्स करूया. हे माउंट्स आहेत, हे कनेक्टर आहेत आणि हा आहे सॅडल स्ट्रे. हा पण सेमच आहे. सो मी एकच दाखवेन तुम्हाला. तो इथं लिहिलंय मोटो केअर. हा असा काही माउंट होईल, जेणेकरून आपले सॅडल बॅग्स जेव्हा येतील त्याला एक सपोर्ट मिळेल आणि ते आत जाणार नाहीत. नाईस क्वालिटी यार. मोटो केअरचं मी आधी पण प्रोडक्ट्स घेतलेले आहेत. थोडेसे नॉमिनल स्क्रॅचेस पडलेले आहेत, बट दॅट इज ओके यार. इन यूज पण तसं पण स्क्रॅचेस पडणारच आहेत. दिस इज हेवी यार. बाईकला हे हेवी करून टाकतील. सो असं म्हणू शकतं की हे माझं बहुधा लास्ट मॉडिफिकेशन असावं. कारण मी काहीच बाईकमध्ये चेंज नाही केलं. जे काही एक्स्ट्रा माउंट्स आहेत ते तेवढे घेतलेत आणि इन्स्टॉल करतोय. बाईकमध्ये बाकी काही मॉडिफिकेशन नाही केलं की काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स काढलं, एक्स्ट्रा लाईट्स लावल्या. सध्या मला काही गरज नाही लाईटची, कारण मी नाईट राईड बहुधा अवॉइड करतोय आणि हायवेला मला लाईटची कॅपॅसिटी ओके वाटते, कारण सुपर प्रोजेक्टर एकदम पॉवरफुल आहे. सर मंडळीच, आता टाइम आहे इन्स्टॉल करायचा आणि शेवटचा आउटपुट दाखवतो तुम्हाला की बाईक कशी दिसतीये. कारण आत्ता माझा पूर्ण लगेच सेटअप रेडी होणार आहे सॅडल स्ट्रेप बसवल्यावर. सो हिअर वी गो.
मंडळीज सॅडल स्ट्रेप पूर्णपणे माउंट झालेले आहेत और लालोबा इज फुल्ली रेडी फॉर टूरिंग. आता यावर बिंदासपणे लगेच माउंट करून आपण टूर करू शकतो. एनिवेज हा व्हिडिओ आवडला असेल तर फटाफट या व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि सबस्क्राईब केलं असेल तर फटाफट करून द्या यार, फुकट आहे, काय करताय तुम्ही. आपण भेटू आता पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये जी असणार आहे IBW इंडियन बाईक क्विक फेस्टिवलची. एक राईड होणार आहे आपल्या पाचगणीला. स्टे ट्यून्ड. नेहमीप्रमाणे मंडळी हसत राहा, मजेत राहा, प्रवास करत राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय. Man, I still go, go, go.